अध्यक्ष महोदय काय आज राज्याचे महसूल मंत्री महोदय एक मिनिट ओ अर्जुन भाऊ काय विषय? एक मिनिट. गोपी शेठ काय विषय? अध्यक्ष महोदय मी 1 मिनिट वेळ घेतो. राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महसूल खातं बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट चालू आहे. निवेदनावर चर्चा नाही. एक मिनिट जरा तुमच्या अधिकारात बोलायला द्या. शेतकऱ्यांच्या संदर्भामधले महसूल खात्यानं अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आज आणखी भर पडलेली आहे. अहो शेतकरी आज राज्यातला इतका खुश होईल की भीक नको पर कुत्रावर अशी म्हणायची वेळ येते. इकडून ट्रॅक्टर निघाला का तिकडून तलाठी येतोय, तिकडून कोणतरी कोतवाल येतोय, तिकडून तहसीलदार येतोय. आज इतका मोठा निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे. मी माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. निवेदनावर चर्चा नाही. आता अशासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अशासकीय सदस्यांची विधेयके आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवारी दिनांक 3 जुलै रोजीच्या दिवस. एक मिनिट. माननीय अध्यक्ष महोदय, थोडक्यात राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांनी खरं तर जसे आमच्या मित्रांनी सांगितलं की बुलेट ट्रेन त्याही पेक्षा गतीनं राज्यातल्या महसूल खात्याचे सर्व निर्णय जे शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय आहेत हे निश्चितपणे माननीय बावनकुळे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये. अध्यक्ष महोदय, आम्ही सर्व सिनियर सदस्य या सभागृहात आहोत. आमच्या पाहण्यामध्ये आजपर्यंत एवढ्या जलद गतीने निर्णय घेणारा महसूल मंत्री आम्ही बघितला नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे सभागृहाच्या वतीनं माननीय बावनकुळे साहेबांचं मी अभिनंदन करतो. वडेट्टीवार साहेब येतं तुम्ही आम्ही उभं नाही. या बावनकुळे साहेबांनी